नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची मराठीची कविता बघणार आहोत। कविता आहे 11वी। कवितेचं नाव आहे लेख। पान नंबर आहे 40। कवितेचे कवी आहे, कवयित्री आहे अस्मिता जोगदंड चांदणे। जन्म 1948। अस्मिता स्वाक्षरी वेदनांचे भार, वलय भूमी माय मातीचं लिंपण, काट्यातून उडती पंख हे कविता संग्रह प्रसिद्ध। लेक घरात वावरते तेव्हा सगळे घर हसरे प्रसन्न व बोलके होते। तिच्या हसण्या रुसण्याने घराला घरपण राहते। लेकीच्या निरागसपणाचे सुंदर वर्णन या प्रस्तुत कवितेत कवयित्रीने केले आहे। चला तर आपण आता कविता वाचन करूया। लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंदन। लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंदन। लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन। लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन। लेक असता मनाची, सारी काळजी मिटते। लेक असता मनाची, सारी काळजी मिटते। लेक असता घराची, रोज समयी पेटते। लेक असता घराची, रोज समयी पेटते। लेक नसता घरात, आस लागते उरास। लेक नसता घरात, आस लागते उरास। वेळ जागीच थांबते आणि मनही उदास। वेळ जागीच थांबते आणि मनही उदास। अशी चिमणी बोलकी, साऱ्या घरात हसते। अशी चिमणी बोलकी, साऱ्या घरात हसते। थोडे रागावले तर मग रुसून बसते। थोडे रागावले तर मग रुसून बसते। सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये। सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये। पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये। पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये। फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा। फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा। काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा। काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा।